सातारा शहर ते महाबळेश्वरला जोडणाऱ्या केळघर घाटात दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते। सध्या केळघर या घाटात 27 धोकादायक ठिकाणं आहेत। त्यावर बोक्सेल ब्रिज उभारणी करण्याचं देखील गरजेचं असतंय। तर 4 ठिकाणी लहान पूल उभारणी करावी लागणार आहे। घाटात काही ठिकाणी सुधारणा करण्यात आली आहे, तर मुख्य ठिकाणांवर मात्र अद्यापही कामं बाकी आहेत। त्यामुळे लवकरात लवकर ही कामं हाती घेण्याची मागणी केली जाते। मी आत्ता उभा आहे सातारा महाबळेश्वर रोडवरील मेढा ते महाबळेश्वरचा जो घाट आहे, केळघर घाट, या घाटामध्ये उभा आहे। संपूर्ण निसर्गरम्य परिसर आहे। महाबळेश्वरला जाताना याच मार्गातून जावं लागतं। आपण मागं बघू शकता मोठ्या प्रमाणात कसा घाट आहे तो। या सगळ्या घाटामधनंच जी सातारवरनं येणारी लोक आहेत किंवा महाबळेश्वरवरनं कोल्हापूरला जाणारी लोक असतील किंवा अगदी साऊथ इंडियामध्ये जाणारी लोक असतील, ती सगळ्या याच मार्गाने येत असतात। पावसाळा सुरुवात झालेली आहे, दरडींचं प्रमाण वाढत आहे। याच घाटामध्ये आपण इथं बघू शकता की गेल्या वर्षी ही महाकाय दगड हा वरनं खाली कोसळला होता। इथं बघू शकता आपण हा डोंगर पूर्णपणे खचलेला आहे आणि या खचलेल्या डोंगराच्या खाली हा एक महाकाय दगड दिसतो आहे। आणि जर उद्या मोठ्या प्रमाणात ही जर दरड खाली कोसळली तर सातारा महाबळेश्वरची जी वाहतूक आहे ही पूर्णपणे थांबू शकते। माझ्या पाठीशी आपण बघू शकता की अजूनही किती धोकादायक परिस्थिती इथं आहे। ही जी दरड आहे, हा दगड आहे, कसा अधांतरी केवळ मातीच्या साह्याने इथं आहे। खरं तर या रोडचं गेले अनेक वर्षांपासून डागडुजी चालू आहे। सिमेंटचा रोड बनवण्यात आला आहे, परंतु जी काळजी घेण्याची गरज आहे या रोडच्या बाबतीमध्ये किंवा ज्या सुरक्षा व्यवस्था जी नागरिक ये जा करतात त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था किती महत्त्वाची आहे ती इथं कुठेही केलेली दिसत नाही आहे। इथं पुन्हा एकदा बघू शकता की कशा प्रमाणामध्ये हा अख्खा डोंगर खचलेला आहे आणि जसजसा पाऊस वाढत जाईल तसा हा डोंगर पुन्हा खचत जाईल आणि मोठ्या प्रमाणावरती या डोंगरामध्ये अडकलेल्या ज्या मोठ्या प्रमाणाच्या दगडं आहेत ती खाली येतील आणि रस्त्यावर पडतील आणि पुन्हा हे दळणवळण म्हणजे महाबळेश्वरकडे जाणारा रस्ता आणि सातारकडे जाणारा रस्ता केव्हाही बंद पडू शकतो। त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे। केळघर घाटातून मी सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा।